आई, अगं कुठे आहेस तू? मी कधीपासून तुला शोधत आहे. प्राची कॉलेजवरून येताच तिच्या आईला शोधू लागली. तेव्हा तिची वहिनी रवीना तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं आहे? का ओरडत आहेस? तेव्हा प्राची म्हणू लागली की वहिनी, आई कुठे गेली आहे? दिसत नाही. त्यावर तिची वहिनी म्हणू लागली की मला काय माहीत, ती गेली आहे कुठेतरी. तुलाच माहीत आई, तुझी आई कुठे गेली आहे ती. मी या घरची चौकीदार नाही, जी सर्वांवर नजर ठेवत बसू. आणि हो, तुझ्या आईच्या वाटणीची भांडी बेसनमध्ये पडली आहेत. ते तू स्वच्छ करून ठेव. जेवण झाल्यानंतर तुझी आई भांडी तशीच ठेवून देते. त्यांना इतकंही कळत नाही की स्वतःच्या वाटणीची भांडी स्वतः घासली पाहिजेत. असं म्हणून रवीना आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली. त्यावर प्राची खूप उदास झाली आणि विचार करू लागली की वहिनींची परत नाटकं सुरू झाली. पण त्यांनी मला विचारलं नाही की तू इतक्या लवकर कशी काय आलीस. खरं तर आज प्राचीचा BEdचा रिझल्ट आला होता, ज्यामध्ये ती तिच्या कॉलेजमध्ये प्रथम आली होती. त्यामुळे तिच्या कॉलेजकडून तिला 2 लाख रुपये बक्षीस मिळणार होतं, जे तिच्या कॉलेजकडून प्रत्येक वर्षी टॉप विद्यार्थ्याला दिलं जात होतं. ही आनंदाची बातमी तिला तिच्या आईला द्यायची होती. खरं तर ही बातमी तिला तिच्या वहिनीला सुद्धा सांगायची होती. पण तिच्या वहिनीला तिच्या अभ्यासाचं काहीच देणं घेणं नव्हतं, कारण ती स्वतःच कमी शिकलेली होती. त्यामुळे ती तिच्या नंदेच्या म्हणजेच प्राचीच्या अभ्यासावरून खूप जळायची. प्राची आता 22 वर्षांची झाली होती. त्यामुळे तिच्या वहिनी नेहमीच तिच्या नवऱ्याचे कान भरायची की आता प्राचीसाठी स्थळं पाहायला हवीत, कारण मुली जशा जशा मोठ्या होतात तसतशा त्या वाईट विचार करू लागतात. त्यामुळे जर आपल्याला अपमान होण्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला प्राचीचं लवकरात लवकर लग्न करायला हवं. प्राची भविष्यात अगदी चांगलं जीवन जगावं असं तिच्या वहिनीला वाटतच नव्हतं. तिच्या वहिनीला नेहमी हेच वाटायचं की प्राचीने नेहमी भिकाऱ्यांसारखं जीवन जगलं पाहिजे आणि नेहमी दुसऱ्यांच्या तुकड्यांवर अवलंबून राहिलं पाहिजे. पण याउलट प्राची विचार करायची की ती चांगला अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभी राहील, तसंच स्वाभिमानाची भाकरी खाईल. तिला दुसऱ्यांसमोर हात पसरण्या मुळीच आवडत नव्हतं. तेव्हा प्राचीचा भाऊ एक दिवस त्याच्या आईला म्हणजेच कावेरीताईंना म्हणाला, आई, आता प्राचीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. अशा जवान मुलीला आपण किती दिवस घरात ठेवणार आहोत? जर तिने काही चुकीचं पाऊल उचललं तर त्याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे तू माझं म्हणणं ऐक. आता आपण प्राचीचं लग्न लावून देऊया. तुझ्या सुनेने म्हणजेच रवीनाने तिच्यासाठी एक मुलगा शोधून ठेवला आहे. तो मुलगा थोडासा कमी शिकलेला आहे, पण त्याला कसल्याच हुंड्याची अपेक्षा नाही. तुला माहीत तर आहे, जर आपण तिचं इतर दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा विचार केला तर मुलाकडचे लोक हुंड्यामध्ये मोठी रक्कम मागतील आणि आपण ही रक्कम देऊ शकणार नाही. त्यामुळे माझं ऐक आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण प्राचीला लग्नासाठी तयार करू. या सर्व गोष्टी सांगून राजेश आपल्या आईचं प्रत्युत्तर न ऐकता तिथून निघून गेला. कावेरीताईंनी ही गोष्ट त्यांच्या मुलीला म्हणजेच प्राचीला सांगितली. तेव्हा प्राचीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ती म्हणू लागली, आई, तू दादाला समजाव ना. मला अजून लग्न नाही करायचंय. मला आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. काच जर आज बाबा जिवंत असते तर मी आज माझ्या दादा वहिनींवर ओझं बनून राहिली नसती. कमीत कमी मला काहीतरी करण्याची संधी मिळाली असती. प्लीज आई, तूच दादाला याबद्दल समजवू शकतेस. मुलीच्या या गोष्टी ऐकून कावेरीताई उदास झाल्या आणि म्हणाल्या, अगं मुली, मी तरी काय करू शकते? नशिबाच्या पुढे कोणाचंच चालत नाही बघ. आता मी सुद्धा तुझ्या दादा आणि वहिनींवर अवलंबून आहे. मग याबद्दल मी काय बोलू शकते? आणि तसंही जवान नणंद आणि म्हातारी सासू तुझ्या दादा वहिनींना जणू एखाद्या खिळ्याप्रमाणे टोचत आहेत. त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर त्यांच्यापासून आपली सुटका मिळायला हवी. आता देव मला कधी त्यांच्याकडे बोलावून घेईल हेच मी सांगू शकत नाही. पण तुझं लग्न करून ते तुझ्यापासून तर सुटका मिळवू इच्छितात. त्यावर प्राची म्हणू लागली, अगं आई, माझ्या जीवनातील अजून 2 वर्ष मला मिळू शकत नाहीत का? दादा आणि बहिणीला माझ्या अभ्यासाबद्दल काहीच फरक पडत नव्हता. ते नेहमीच बाहेरच्या लोकांना सांगत असायचे की लग्नासाठी कोणता तरी मुलगा शोधा. ही चर्चा करण्याची गोष्ट झाली का? मी सांगितलं ना की मला आता लग्न नाही करायचे. असं म्हणत प्राची जोरजोराने रडू लागली. तेव्हा तिची वहिनी तिथे आली आणि म्हणाली, या महाराणीचं स्वप्न तर बघा, किती मोठी मोठी आहेत. आधी नोकरी करायची आणि 2-3 वर्षानंतर लग्न करायचं म्हणतीये. म्हातारी झाल्यानंतर लग्न करण्याचा विचार आहे का तुझा? समाजातील लोक काय म्हणतील? तिला तर समाजातील लोकांची काहीच पर्वा नाही. आणि आई, तुम्ही हे काय करत म्हणत आहात?
स्वतःच्या मुलीला समजायचं सोडून तिला तुम्ही साथ देत आहात, असं म्हणत रवीना रागाने तिचे पाय आपटत आतमध्ये निघून गेली. त्यानंतर ती तिच्या नवरा राजेशला म्हणाली, हे बघा, 2 महिन्याच्या आतमध्येच मी ज्या मुलाचं स्थळ आणलं आहे ना, त्या मुलाला पाहून लवकरात लवकर प्राचीचं लग्न आटपून टाकू. म्हणजे आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. कारण आपल्याला आपल्या आयुष्यात पुढं बरंच काही करायचं आहे. कधीपर्यंत तुम्ही तुमच्या बहिणीला असं बसवून ठेवणार आहात? आणि तसे आईचं ओझं आपल्या डोक्यावर कमी आहे का, जे जवान बहिणीला घरात ठेवून बसला आहात तुम्ही? मी सांगितलं ना, आता लवकरात लवकर तुमच्या बहिणीचं लग्न लावून तिला तिच्या सासरी पाठवून द्या. त्यावर राजेश काहीच बोलला नाही. तो गुपचूप पण स्वतःची होकारार्थी मान हलवू लागला. तेव्हा प्राची स्वतःच्या भावाकडे अपेक्षेच्या नजरेने पाहू लागली आणि म्हणाली, दादा, मोठ्या कष्टाने मी BEdची डिग्री मिळवली आहे. ही डिग्री सहजासहजी कुणालाही मिळत नाही. दादा, फक्त मला 2 वर्ष दे. त्यानंतर तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथं मी लग्न करण्यासाठी तयार आहे. पण दादा, कृपा करून या गोष्टीला नकार देऊ नकोस, प्लीज. तेव्हा राजेश म्हणाला, प्राची, तू तुझ्या बहिणींचा निर्णय ऐकला नाहीस का? आणि तसे मी माझ्या परीने चांगल्यातला चांगला मुलगा शोधण्याचा प्रयत्न केला, पण चांगला शिकलेला मुलगा मिळतच नाही अगं. आणि जरी मिळाला तरी ते भरपूर हुंडा मागत आहेत. त्यामुळे आता जो मुलगा मिळेल त्या मुलाशी लग्न कर. मलाही अशा या ओझ्यापासून सुटका मिळवायची आहे. स्वतःच्याच भावाचे असे शब्द ऐकून प्राचीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि ती उदास होऊन म्हणाली, दादा, तुला मी आणि आई इतकं ओझं का वाटत आहे? तितक्यात वहिनी मध्येच आली आणि म्हणाली, तुम्ही दोघे या घरासाठी ओझं तर आहातच. असं बोलून ती राजेशला म्हणू लागली, हे बघ, तुझ्या बहिणीच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. तू जा इथून आणि तुला मी जे सांगितलं आहे ना ते तू कर. तेव्हा राजेश तिथून निघून गेला आणि बायकोने सांगितलेलं स्थळ पाहून आला. त्यानंतर त्याने त्याच्या बायको रवीनासोबत चर्चा केली आणि म्हणाला, रवीना, मला त्या मुलाचं कुटुंब थोडं विचित्र वाटत आहे. त्यावर रवीना म्हणाली, तू उगाचच काळजी करत आहेस. जर मुलगा कमी शिकला असला तर काय झालं आहे? कमीत कमी स्वतःच्या दुकानावर स्वतःच्या घराचा खर्च भागवत आहे ना. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते काहीच हुंडा मागत नाही आहेत. मी तर तुला म्हणते, डोळे बंद करून या स्थळासाठी होकार दे आणि तुझ्या आईला आणि बहिणीला तुझा निर्णय सांगून टाक की आता मी सांगितलेल्या मुलासोबतच प्राचीचं लग्न होईल. अरे, तू काय विचार करत आहेस? आपल्याकडे लाखो करोडो रुपये नाहीत जे तुझ्या बहिणीला हुंडा देऊन या घरातून पाठवणी करू शकू. बायकोच्या अशा गोष्टी ऐकल्यानंतर राजेश त्याच्या आईजवळ गेला आणि जाऊन म्हणाला, अगं आई, एक आनंदाची बातमी आहे. प्राचीसाठी एक चांगला मुलगा मिळाला आहे. त्या मुलाचे कुटुंब जास्त श्रीमंत नाही, पण त्याचं स्वतःचं दुकान आहे. त्याच्या घरात त्याची आई आणि त्याच्या 2 बहिणी राहतात. आपली प्राची त्या घरात खूप आनंदात राहील. तू फक्त लग्नाच्या तयारीला लाग. त्यावर कावेरीताई म्हणाल्या, राजेश, तू कसला भाऊ आहेस? तुला एकुलती एक बहीण आहे आणि तिला विहिरीत ढकलायला निघालायस का तू? कमीत कमी घर आणि कुटुंब तरी व्यवस्थित बघून यायचं होतं. तुझी बहीण चांगली शिकलेली आहे. अरे, तसंच मी ऐकलं आहे की तो मुलगा फक्त 8वी शिकलेला आहे. त्या मुलासोबत आपली प्राची आनंदात राहील का? कसा भाऊ आहेस तू? आधी तुला तुझी आई आणि आता छोटी बहीण ओझं वाटू लागली आहे का? तेव्हा राजेश रागाने म्हणाला, अगं आई, फक्त तू आणि प्राची नाही तर माझी बायको आणि माझी मुलंसुद्धा माझी जबाबदारी आहेत. आता माझ्याकडे जे पैसे आहेत ते सर्व पैसे जर मी प्राचीच्या लग्नासाठी खर्च केले तर माझ्या मुलांच्या भविष्याचं काय होईल? या गोष्टीबद्दल तू कधी विचार केला आहेस का? आणि तसंच माझा पगारही खूप कमी आहे. त्यामुळे मला हे स्थळ योग्य वाटतं. मुलाकडच्या लोकांनी कोणत्याच गोष्टीची मागणी केलेली नाही, त्यामुळे त्यांना मी होकार कळवून आलो आहे. पण तू मात्र स्वतःच्या मुलीच्या मोहात इतकी स्वार्थी बनली आहेस की मुलगा आणि सून यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त मुलीचाच विचार करत आहेस. ही सर्व घटना किचनमध्ये उभी असलेली प्राची ऐकत होती. तितक्यात ती बाहेर आली आणि म्हणाली, दादा, तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घेत आहेस आणि याबद्दल मला एकदाही विचार न तुला योग्य वाटलं नाही का? माझ्या इच्छा, माझ्या मतांना काही किंमत आहे की नाही या घरात? माझ्या नोकरीबद्दल तुला काही हरकत आहे का? मला तर समजत नाही की मी तुम्हा लोकांवर इतकं ओझं का झाली आहे की तुम्ही लोक मला माझ्या आयुष्यातील 2 वर्षही देऊ शकत नाही. दादा, जर मी कमवायला लागली तर नक्कीच तुमची सुद्धा मदत करेन. त्यावर रवीना तिथे आली आणि म्हणाली, बघितलंस ना कशा प्रकारे स्वतःचं तोंड चालवत आहे तुझी बहीण? आता तर हिला चांगलाच लगाम लावावा लागेल, नाहीतर समाजातील सर्वजण आपल्यावर हसतील.
तेव्हा राजेश म्हणाला, बस झालं प्राची, आता तू अजून काहीही बोलणार नाही. मी तुला तुझ्या बहिणीने निर्णय घेतला आहे मी आणि तुझ्या बहिणीने निर्णय घेतला आहे की तुझं लग्न त्याच मुलाशी होईल ज्या मुलाला आम्ही निवडलं आहे आत्ता. आणि तुला यापुढे जे काही करायचं आहे ते तुझ्या सासरी जाऊन कर. तिकडे शिक आणि नोकरी कर. आमच्या डोक्यावरचं ओझं आता कमी होऊ दे. तेव्हा प्राची रडत रडत म्हणाली, दादा तू मला वारंवार तुझं ओझं आहे असं का म्हणत आहेस? भविष्यात जेव्हा तुझी मुलगी मोठी होईल तेव्हा ती सुद्धा तुम्हाला ओझं वाटेल का? तुम्ही तिचं लग्न लवकर करणार आहात का? आणि तेही तिच्या मनाविरुद्ध करणार आहात का? त्यानंतर ती स्वतःला सावरत म्हणू लागली की पण कुणास ठाऊक तुम्ही तुमच्या मुलीचं कदाचित लवकर लग्न कराल, कारण जिथे एका भावाला तिची आई आणि बहीण ओझं वाटू शकते तर त्याची मुलगीसुद्धा नक्कीच त्याला ओझ्यापेक्षा कमी नसेल. कोणीतरी खरंच म्हटलं आहे की वडील नसताना एक म्हातारी आई असाही होते तर बहीण तिच्या भावाचं ओझं झालेली असते. अशा सर्व गोष्टी प्राची बोलत राहिली आणि तिचा भाऊ आणि वहिनी याच्यावर उत्तर न देता तिथून निघून गेले. प्राची तिच्या स्वप्नानं उद्ध्वस्त झालेलं पाहून रडत उभी होती. शेवटी दादा आणि वहिनीच्या दबावाखाली येऊन प्राचीला लग्नासाठी होकार द्यावाच लागला. काही दिवसातच प्राचीचं लग्न प्रशांत सोबत झालं. प्राचीने तिच्या माहेरचा निरोप घेतला आणि ती तिच्या सासरी गेली. प्रशांतच्या घरी गेल्यावर तिला तिथे दिसलं की तिथलं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. घरातील कुणालाच अभ्यासाचे देणे घेणं नव्हतं. दिवस असेच निघून गेले. एके दिवशी प्राचीने तिच्या सासूला विचारलं की आई दोघी दिदी म्हणजेच प्रशांतच्या बहिणी घरातच का राहतात? त्यावर तिची सासू विमलाताई म्हणाल्या, मुलीनं जास्त शिक्षण देऊन काय करायचं आहे? शेवटी त्यांना चुलच सांभाळायची असते ना. तू सुद्धा तुझ्या ज्ञानाच्या गोष्टी चुलीमध्ये टाकून दे आणि हे घर सांभाळायला सुरुवात कर. तसे आम्हाला शिकलेली सून नको होती, पण आमच्या प्रशांतला तू आवडली होतीस त्यामुळे आम्ही हे लग्नासाठी होकार दिला. तसं तर प्रशांतला इतर मुलींची काही कमतरता नव्हती. विमलताईंच्या ह्या गोष्टी ऐकून प्राचीच्या पायाखालची जमीन सरकली. तिची जी थोडीफार अपेक्षा होती ती अपेक्षा आता भंग झाल्यासारखी वाटू लागली. आतापर्यंत तिला असं वाटत होतं की या लोकांनी तिच्याकडून कमी हुंडा घेतला तर कदाचित हे लोक मोकळे विचारांचे असतील आणि कदाचित कुटुंबाच्या परिस्थितीमुळे प्रशांतने जास्त शिक्षण केलं नसेल. पण तिकडचं वातावरण काही वेगळंच होतं. जणू असं वाटत होते की आभाळातून पडले आणि खजुरावर येऊन अडकले. हळूहळू घरची परिस्थिती प्राचीसमोर दिसू लागली. पण प्राची शिकलेली होती त्यामुळे तिने घरची परिस्थिती ओळखून घेतली आणि त्यानंतर संपूर्ण घर स्वतःच्या हिशोबाने ती चालवू लागली. तिच्या सासूश्री म्हणजेच विमलताईंची भाषा खूप कडक होती. त्यामुळे जो कोणी तिला प्रेमाने समजावत तेव्हा ती त्या गोष्टीला व्यवस्थित ओळखू लागली. हळूहळू वेळ निघून चालली होती. प्राची शिकलेली होती त्यामुळे तिने तिच्या दोन्ही नंदांचा अभ्यासात ती मदत करू लागली. तसंच ती संपूर्ण घराचा हिशोब सांभाळू लागली. तिने सुद्धा कधीच कोणत्याच गोष्टीबद्दल नवऱ्याजवळ तक्रार केली नव्हती की लग्नानंतर तू मला कुठेच घेऊन गेला नाहीस किंवा मला काहीही घेऊन दिलं नाहीस. ती प्रशांतसमोर कोणत्याच गोष्टीची चर्चा करत नव्हती. त्यामुळे प्रशांतसुद्धा प्राचीचा खूप आदर करू लागला. सुरुवातीला प्राचीने सर्व काही समजावून घेतलं आणि त्यानंतर एक दिवस विमलाताईंना म्हणाली, आई सविता आणि कविता अजून लहान आहेत. पुढे जाऊन आपल्याला त्यांचं लग्न करावं लागेल. त्यामुळे प्रशांत जितकं पैसे कमवत आहे त्या पैशात आपलं सर्व भागेल का? प्रशांतची जितकी कमाई आहे त्या पैशात घर चालवणंसुद्धा कठीण होतं आणि भविष्यासाठी ते काहीच बचत करू शकत नाहीत. आयुष्याची गाडी जर एकाच चाकावर चालू लागली तर विचार करा की त्या एका चाकावर किती भार पडेल. आणि जर 2 जण कमावू लागले तर एकावर पडणारा भारसुद्धा कमी होईल आणि भविष्यासाठी पैसे जमा होतील. सुनेच्या अशा गोष्टी ऐकून विमलताईंनी थोड्या शांत झाल्या आणि त्यानंतर विचार करू लागल्या की कुठे ना कुठे प्राचीचं म्हणणं अगदी योग्य आहे. प्रशांतसुद्धा स्वतःचे आयुष्य व्यवस्थितपणे जगत नाही. त्याच्या जीवनात काहीच आनंद उरलेला नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून विमलताई म्हणाल्या, सुनबाई तू अगदी बरोबर बोलत आहेस. आता बघ ना, जेव्हापासून प्रशांतचे बाबा या जगातून निघून गेले तेव्हापासून माझी आणि माझ्या दोन्ही बहिणींची जबाबदारी एकट्या प्रशांतच्या खांद्यावर पडली. इतर दुसरा कोणता मुलगा नाही जो आमचा आधार बनू शकेल आणि दोन्ही भावांना मिळून एकत्र घर चालवणं सोपं झालं असतं. तरी बिचारा प्रशांत एकटा सर्व काही सांभाळत आहे. या सर्व गोष्टी म्हणत म्हणत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा प्राची म्हणाली, आई दुसरा मुलगा झाला तरच भावाला मदत करेल असं गरजेचं नाही आहे. आणि कुठे लिहिले की फक्त मुलगाच घर चालवतो? मुलगी आणि सुनही घर चालवू शकते.
आता तुम्हीच बघा ना, मी BEdची डिग्री घेऊन घरीच बसली आहे. तुम्हाला माहीत आहे का, मला शाळेत चांगली नोकरी मिळू शकते आणि मला चांगला पगारही मिळेल. मी सकाळी जाईन आणि दुपारपर्यंत परत येईन. त्यामुळे मला चांगलं वेतन मिळेल, पगार मिळेल, ज्यामुळे घराला सुद्धा माझी मदत होईल. पैशांची चणचण निघून जाईल. आणि तसंच मला असं वाटतं, की माझ्या दोन्ही नंदांचं आयुष्य व्यवस्थित जायला हवं. आणि तसंही प्रशांत एकटा काय काय करू शकेल? त्याची परिस्थिती पाहून मला खूप वाईट वाटतं. प्राचीच्या गोष्टी ऐकून विमलताईंच्या डोळ्यात हळूहळू गोष्टी शिरू लागल्या. त्यावेळेस त्या काहीच बोलल्या नाहीत आणि तसंच रागवल्या सुद्धा नाहीत प्राचीला. तेव्हा प्राचीला वाटलं की माझ्या गोष्टींमुळे कदाचित काहीतरी होऊ शकतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा विमलाताईंच्या दोन्ही मुली शाळेत जात होत्या तेव्हा विमलताईंची नजर त्या मुलींच्या बुटावरून पडली, जे बूट फाटले होते. त्यावर विमलताई म्हणू लागल्या, अगं सविता आणि कविता, तुमची बुटं फाटली आहेत हे तुम्ही मला का नाही सांगितलं? तुझ्या भावाने नवीन बूट आणून दिले असते. तेव्हा कविता म्हणाली, आई आम्ही दादाला सांगितलं होतं. तेव्हा तो म्हणाला सध्या ह्याच बुटांवर काम चालवून घ्या. पुढच्या महिन्यात काही पैसे येतील तेव्हा नवीन बूट घेऊन देईल. त्यावर सविता म्हणाली, आई दादा हा नेहमी असाच करतो. प्रत्येक गरजेच्या वस्तूंना पुढच्या महिन्यात घेईन असं सांगून गोष्टींना टाळून देतो. त्याच्याजवळ बूट घेणे इतके पैसे नाहीत का? असं म्हणून दोन्ही बहिणी उदास होऊन शाळेत निघून गेल्या. दोन्ही मुलींचा उदास झालेला चेहरा पाहून विमलाताई गंभीर झाल्या आणि प्राचीने सांगितलेल्या प्रस्तावाबद्दल त्या विचार करू लागल्या. संध्याकाळी घरात जेव्हा सर्वजण हजर होते तेव्हा विमलाताई सर्वांसमोर प्राचीला म्हणाल्या, सुनबाई तू खरंच नोकरी करू इच्छितेस का? जर तुला स्वतः नोकरी करायची असेल, चांगला पगार मिळणार असेल तर मला काहीच हरकत नाही. आणि तसंही घर सांभाळण्यासाठी मी तुझी मदत करीन. जीवनाची गाडी व्यवस्थित चालेल आणि तसंच कमीत कमी प्रशांतचं थोडंसं ओझं देखील कमी होईल. विमलाताईंच्या गोष्टी ऐकून प्राची तर खूप खुश झाली आणि तिने आनंदाने विमलाताईंना जाऊन मिठीच मारली. दुसऱ्या दिवशी लगेचच सासूबाईंचा आशीर्वाद घेऊन बरेच दिवसानंतर स्वतःच्या माहेरी ती आली. प्राची बऱ्याच दिवसांनी माहेरी आली होती, पण तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर जरासाही आनंद दिसत नव्हता. उलट प्राचीला पाहून ती टोमणे मारू लागली की, अगं काय झालं? तुला तुझ्या सासरी करमत नाही का? ज्यामुळे तू इथे निघून आलीस? मोठ्या कष्टाने आम्ही घराचा भार उतरवला होता. भांडण करून तू इथे राहायला तर आली नाहीस ना? प्राचीने तिच्या बहिणीच्या बोलण्याची पर्वा केलीच नाही. ती तिच्या आईजवळ गेली आणि तिचा आशीर्वाद घेऊन म्हणाली, आई माझ्या सासरची लोक सुद्धा खूप चांगले आहेत गं. माझ्या सासूने मला नोकरी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी माझं कागदपत्र घेण्यासाठी इथे आली आहे. त्यावेळी कावेरीताई म्हणाल्या, तुझी ही गोष्ट ऐकून खरंच मुली मला खूप आनंद झाला आहे की तुझ्या जीवनाची गाडी आता योग्य मार्गावर चालत आहे. खरं तर काही लोकांच्या डोळ्यात तू टोचत होतीस, सलत होतीस आणि त्यांना असं वाटत नव्हतं की तू चांगली नोकरी करावीस आणि चांगलं आयुष्य जगावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. पण म्हणतात ना की ईश्वर के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. तितक्यात तिची बहिणी रवीना तिथे आली आणि म्हणाली, असं कसं होऊ शकतं? तुझ्या सासूला शिकलेली सून नको होती ना? मग ती तुझ्या नोकरीसाठी कशी काय तयार झाली? जरूर तूनेच काहीतरी भांडण केलं असेल तिथे. त्यावर प्राची म्हणाली, माझी सासू या सर्व गोष्टींसाठी कशी काय तयार झाली हे तुम्हाला सांगणं मला गरजेचं नाही वाटत बहिणी. पण ज्या लोकांनी ह्या गोष्टी कळू शकल्या असत्या त्या लोकांना मी वारंवार इथे सांगून कंटाळले होते. पण त्यावेळेस माझं कोणीच ऐकलं नाही. आता माझं सासर हेच माझं घर आहे. त्यामुळे माझ्या घरच्या गोष्टी मी माझ्यापर्यंतच मर्यादित ठेवते. असं म्हणून प्राचीने तिचं सर्व सामान घेतलं आणि आईचा आशीर्वाद घेऊन सासरी जाऊ लागली. पण जाण्याच्या आधी ती तिच्या वहिनीला म्हणाली, वहिनी तू माझं जीवन नरक बनवण्याचा खूप प्रयत्न केलास, पण मी सुद्धा निश्चय केला होता की मी माझं आयुष्य नक्कीच चांगलं घडवीन. कारण रात्रंदिवस इतकं कष्ट आणि मेहनत करून चांगला अभ्यास केला होता मी. त्यामुळे ते कष्ट मी असंच वाया घालवू देणार नाही. आणि एक दिवस बघ मी नक्कीच माझ्या पायावर उभं राहून दाखवीन. जरी माझ्या भावाने मला ओझं समजलं, पण माझा नवरा मला कधीच ओझं समजत नाही. इतकं म्हणून प्राची तिथून निघून गेली. काही दिवसानंतर मेहनत आणि इंटरव्ह्यूनंतर प्राचीला एका चांगल्या शाळेत नोकरी मिळाली. आता प्राची चांगले पैसे कमवत होती आणि त्यामुळे तिच्या घरची परिस्थिती सुद्धा सुधारू लागली. तसे तिच्या घरातल्या लोकांच्या गरजासुद्धा पूर्ण होऊ लागल्या. काही दिवसानंतर प्राचीला एक मुलगा झाला. तेव्हा तिच्या घरात अजूनच आनंद निर्माण झाला.
पण काही दिवसानंतर प्राचीच्या बाहेरून अशी बातमी आली की प्राचीची आई म्हणजेच कावेरीताई या जगातून निघून गेल्या आहेत. ही बातमी ऐकताच प्राची आतून खूप तुटून गेली. त्यामुळे ती लगेच तिच्या माहेरी निघून आली. तिने मुलगी म्हणून तिचं कर्तव्य पार पाडलं आणि भावाच्या खांद्याला खांदा मिळवून आईची अंतिम विधी पूर्ण केला. आईला जाऊन अजून 3 दिवस झाले नव्हते की तिचा भाऊ राजेश कामासाठी बाहेर मोठ्या शहरात निघून गेला. तितक्यात तिथे त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला. ही गोष्ट कळाल्यानंतर प्राची परत त्याच्या भावाजवळ आली. तिने तिच्या भावाला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, कारण त्याची परिस्थिती खूप गंभीर झाली होती. राजेशने त्याचा एक पाय गमावला होता. त्यामुळे त्याला मिळालेली चांगली नोकरीसुद्धा हातातून निघून गेली. वहिनीला त्रास होऊ नये म्हणून काही दिवसांसाठी प्राची तिच्या माहेरीच राहिली होती. पण असंच ती किती दिवस माहेरी राहणार? त्यामुळे ती तिच्या सासरी जाऊ लागली. सासरी जाताना ती तिच्या भावाला आणि वहिनीला म्हणाली, दादा आणि वहिनी, तुम्ही मला ओझं समजलं होतं, पण मी तुमच्या मुलीला कधीच माझं ओझं समजणार नाही. त्यामुळे तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी करेन. तिला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकवीन, म्हणजे भविष्यात ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल. प्राचीचे हे शब्द ऐकून तिच्या वहिनीला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली. तेव्हा ती प्राचीचे पाय धरू लागली आणि म्हणू लागली आणि म्हणाली, प्राची, मला माफ कर. मी नेहमीच तुला ओझं समजत आली आणि आज तूच माझ्याच मुलीबद्दल इतका विचार चांगला करत आहेस. स्वतः वहिनीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू पाहून प्राची म्हणाली, वहिनीचेच काय झालं ते विसरून जा. आता तर या जगात आईसुद्धा राहिली नाही. त्यामुळे या घरात माझं येणं जाणं जास्त होणार नाही. तू फक्त तुझ्या मुलीच्या भविष्याचा विचार कर आणि मला जितकं शक्य होईल तितकं मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. या सर्व गोष्टी बोलून प्राची तिच्या सासरी निघून आली. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी विमलाताई म्हणाल्या, प्रशांत, तू आता तुझ्या बहिणींसाठी मुलं शोधायला सुरुवात कर. त्यावर प्राची म्हणाली, नाही आई, आधी दोघींनी स्वतःच्या पायावर उभं राहू दे दोघींना. त्यानंतरच आपण त्यांच्या लग्नाबद्दल विचार करू. म्हणजे पुढे जाऊन ते त्यांचं आयुष्य अगदी व्यवस्थितरित्या जगू शकतील. तेव्हा विमलाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, असं तर त्या त्यांच्या सासरी गेल्यानंतर सुद्धा नोकरी करू शकतात, जशा प्रकारे तू केलं होतंस. पण त्यावर प्राची म्हणाली, नाही आई, हे शक्य नाही, कारण तुम्ही मला माझ्या आईच्या रूपात मिळालात आणि तुम्ही माझी गोष्ट समजून घेतली. त्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं. पण या दोघींना माझ्यासारखंच सासर मिळेल, तुमच्यासारखी आईसारखी सासू मिळेल असं नाही ना. त्यांच्या सासरी तुमच्यासारखीच सासू मिळेल असं सांगता येत नाही. त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या मदतीने स्वतःचे स्वप्न का पूर्ण केलं पाहिजे? आपण त्यांना आधीच मजबूत करून पाठवू, म्हणजे कठीण प्रसंगात या पूर्णपणे संकटांना सामोरं जाण्यास तयार राहतील त्या. जे दुःख आणि टोमणे मी सहन केले आहेत ते मी माझ्या नंदांना सहन करायला देणार नाही. असं म्हणत म्हणत प्राचीचे डोळे भरून आले. तेव्हा प्रशांतने प्राचीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, प्राची, मला माहीत आहे की तू माझ्या बहिणींची वहिनी नसून एक मोठी बहीण आहेस आणि एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणेच विचार करत आहेस. मला तर बायको म्हणून तुझ्यावर फार गर्व आहे, ज्यामुळे तू माझ्या जीवनात आलीस. तू जर नसतीस तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक, माझ्या घराचं काय झालं असतं काय माहीत. आणि अशा आयुष्याचा आम्ही कधी विचारसुद्धा केला नव्हता. आम्हाला स्वप्न कसं पाहायचं हे तूच शिकवलं आणि ते पूर्ण कसं करायचं हे सुद्धा तूच सांगितलंस. त्यावर विमलाताई पुढे आल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे सनबाई, आता तू आणि प्रशांत जे म्हणाल ना तेच होईल. कारण आता तुझ्या नंदांचा स्वतःच्या बहिणी मानल्या आहेस, तर नक्कीच तू त्यांच्याबद्दल चांगलाच विचार करशील. प्राचीने सविता आणि कवितांसोबत स्वतःच्या भावाच्या मुलीचं सुद्धा आयुष्य व्यवस्थितरित्या घडवलं. आज तिने एक चांगली आत्या, चांगली बहिणी सोबत जबाबदार पत्नी होण्याचं कर्तव्य पार पाडलं आणि समाजाला एक नवा संदेश दिला की आई आणि बहीण कोणावरही ओझं नसतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा आणि प्राचीचं वागणं, प्राचीचं सर्वांना दिलेला मोलाचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.